नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रम जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं। पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिमी शेरगिल। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे। अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो। पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रम जोशी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रम जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं। पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिमी शेरगिल। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे। अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो। पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रम जोशी त्यांच्या
भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रम जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रम जोशी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रम जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे.
फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो.
पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिनिश शिरगीरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। झूठी सक्सेना कहाँ है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं। पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिनिश शिरगीर। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे, अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो, पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिनिश शिरगीरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। झूठी सक्सेना कहाँ है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं। पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिनिश शिरगीर। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे, अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने
पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनिश शिरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनिश शिरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे.
ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शेरगीलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मैसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मैसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शेरगील. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शेरगीलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मैसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मैसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शेरगील. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे.
काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे, हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शिरगिरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शिरगिर. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तवही यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे, हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शिरगिरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शिरगिर. तो कोणत्या भूमिकेत आहे हे
फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे, हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शिरगिरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिनी शिरगिर. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे, हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिनी शिरगिरला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे
तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे
सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिमी शेरगिल। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे, अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो, पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रांत मैसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रांत मैसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं। पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे। कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे। जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे। त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे, त्याचं नाव आहे जिमी शेरगिल। तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं। पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे, अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे। काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे। ट्रेलर तरी हेच सांगतो आहे। ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे। 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे। 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे। आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो, पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही। यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे। फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल। तापसी पन्नू आणि विक्रांत मैसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती। तापसी पन्नू, विक्रांत मैसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती। तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता। आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे। ट्रेलर बद्दल जाणून घेऊ। जोशी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी
कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. झूठी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे.
ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. झूठी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कज सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. झूठी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कज सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से न गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणीला पकडण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. फिर आई हसीन दिलरुबाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्याने म्हटलं आहे की यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांत मोसी त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मोसी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमात उत्तम भूमिका होती. तो सिनेमा 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता फिर आई हसीन दिलरुबा
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. थरार, उत्कंठा या सगळ्या भावना या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ट्रेलर बद्दल जाणून घेऊ. झूठी सक्सेना कहा है हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला एक हसीना थी कच सिनेमातील गाणं वाजतं. पुन्हा एकदा दमदार लव्ह स्टोरी आणि गूढ रहस्य हे सगळे घेऊन हा सिनेमा आलेला आहे. कनिका ढिल्लों यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. जो प्यार की हद से ना गुजरे वे प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं असा संवाद राणीच्या म्हणजे तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलर मध्ये दिसत आहे. त्याचं नाव आहे जिमी शेरगिल. तो कोणत्या भूमिकेत आहे हे फिर आई हसीन दिलरुबाच्या ट्रेलर मध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तर सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थात आदित्य श्रीवास्तव यात आहे. काय काय घडतंय, आधीच्या घटनेचं काय कलेक्शन आहे हे सगळं या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केलेली आहे. 9 ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हसीन दिलरुबा हा चित्रपटाचा सिक्वल तयार झालेला आहे. आता हा लवकरच OTT वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिलरुबा अर्थात राणी, जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की तिला पकडण्यात पोलिसही अपयशी ठरतो. पण पोलिसांनी या प्रकरणातून अद्याप हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलला राणी